उजनी धरणासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। आज दिनांक शनिवार 9 ऑगस्ट 2025 ची अपडेट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा जिल्हाभरातील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट। आजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत उजनीमुळे शासकीय आकडेवारीनुसार किती क्षेत्र ओलिताखाली येते तेही पाहणार आहोत। परंतु जी आनंदाची बातमी म्हटलं ते आनंदाची बातमी म्हणजे 117 TMC चे विशाल असे राज्यातील विशाल पाणी साठवून ठेवणारे उजनी धरण हे जवळजवळ म्हणजेच 1 TMC ला 117 TMC ला एकच पॉइंट कमी असून किती टक्केवारी आहे आजची त्या अगोदर पाहूया। दौंडकडून काल सायंकाळी येणारी आवक 3472 क्युसेक्स होती तर ती आज सकाळी 3031 क्युसेक्स आहे। भीमा नदी पात्रातून सर्व प्रकारचा विसर्ग बंद आहे सध्या। तर सिनामाडा योजनेतून 180 क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स तर कॅनलमधून जो विसर्ग 1600 क्युसेक्सचा काल सकाळी होता तो काल सायंकाळी 1400 क्युसेक्स करण्यात आला व आज सकाळच्या अपडेटनुसार तो 1300 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। याचा अर्थ तो हळूहळू कमी करण्यात आलेला आहे। तर या सर्व विसर्गांची एकूण बेरीज 1860 असून आवक मात्र 3031 क्युसेक्स उजनीमध्ये आहे। तर उजनी धरण 99% व 56 पॉईंट भरलेला आहे आणि 117 TMC चे उजनी धरण 116.99 TMC भरले असून यातील उपयुक्त पाणी साठा हा 53.34 TMC झालेला आहे। सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील उजनीच्या पाण्यामुळे 3,97,800 हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येते अशी शासकीय माहिती आहे। परंतु त्याहूनही अधिक क्षेत्र वाढला असल्याचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे। अशाच प्रकारच्या ताज्या व पुढील सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा व मिळवत रहा ताज्या अपडेट।